चला आज बनवूया फरसाणची सुकी भाजी। 5 मिनिटाच्या आत ही तयार होणारी भाजी आहे। तर रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, गॅसवर कढई मांडली, याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचे। तेल गरम झालं की 4-5 लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतल्या, ते टाकायच्यात। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकूया आणि लसूण छान असा परतून द्यायचा। हिंग टाकायचं आहे 1/2 चमच एवढं। त्यानंतर इथे 1 कांदा बारीक चिरून घेतला, तो पण टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर कांदा इथे बघा आपला, बघू शकता तुम्ही, छान असा फ्राय झालाय, छान असा गुलाबी रंगावर फ्राय झालाय। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटे टाकले, तर टमाटे पण आपण छान असं 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची। मीठ जरा कमी टाकायचं आहे, कारण जे फरसाण आपण टाकणार आहोत ना, त्यात मीठ ॲड असतं। लाल तिखट इथे 1 चमचा टाकलं आहे। तर तुम्हाला थोडंसं झणझणीत बनवायचं असेल तर थोडंसं कमी जास्त करू शकता। मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया। आणि इथे बघा, आता याला उकळी 2-3 मिनिटासाठी याला उकळी येऊन दिली। त्यानंतर आपण इथे फरसाण घेतले, हे मिक्स फरसाण आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीचं फरसाण याच्यामध्ये छान लागतं, तुमच्या आवडीचं घेऊ शकता। दुसरं पण भेटतं शेववालं, ते पण घेतलं तरी चालेल। आणि हे फक्त जास्त वेळ नाही, याला 1 मिनिटभर आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे। लगेच ही आपली फरसाणची भाजी तयार होते झटपट अशी। आता झाकून ठेवते मी 1 मिनिटासाठी, तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी चालेल, 1 मिनिट ठेवायचं आपल्याला, जास्त वेळ नाही। हे बघा 1 मिनिट झाला, झाकण काढूया आपण। तर एकदम झटपट अशी आपली ही फरसाणची भाजी तयार झाली। गॅस बंद केला आहे। तुम्ही खायच्या आधी 5 मिनिटं आधी बनवून घ्या, 5च मिनिटात तयार होते। तर गरमागरम ना खूप छान लागते ही खायला। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर तुम्हाला माझी ही झटपट अशी फरसाणची भाजी आवडली का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।